हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. अक्षरमाला यामधील शेवटचा घटक आहे अक्षरांची किंवा चिन्हांची लयबद्ध मांडणी. यामधील आपण अक्षराची लयबद्ध मांडणी पाहणार आहोत. काय प्रश्न असतो पहा. ही खालील प्रश्नातील अक्षरमालेत विशिष्ट क्रमाने दिलेली अक्षरे पुन्हा पुन्हा लयबद्ध रीतीने येतात. अक्षरमालेतील रिकाम्या जागी क्रमशः कोणती अक्षरे येतील त्या अक्षरांचा गट पर्यायातून निवडा. या ठिकाणी अक्षरमाला दिलेली असते आणि या अक्षरमालेचे काही गट पुन्हा 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 रिपीट आलेले असतात. उदाहरणार्थ बाकोबा, 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 बाकोबा किंवा ABCD, ABCD, AABBC, AABBC असे 2चा, 3चा, 4चा, 5चा असे अक्षराचे गट पुन्हा पुन्हा आलेले असतात. याचा बारकाईने अभ्यास करून कोणता गट पुन्हा पुन्हा आलेला आहे की त्या ठिकाणी पर्यायामध्ये कोणती जागा भरल्यानंतर तो गट व्यवस्थित तयार होईल हे आपल्याला पाहायचं असतं. पहा, त्या ठिकाणी पहिला नमुना आहे पहा. डॅश, पहिला प्रश्न डॅश C BBB BBB डॅश B डॅश B CBB CBB. आता या ठिकाणी पर्याय दिलेले असतात. पर्यायाचा पण आधार घ्यायचा असतो आपल्याला. या ठिकाणी किती अक्षर आहेत पहा. अक्षर किती आहेत ते पाहायचं आपण अगोदर आणि मग या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अक्षर आहेत. मग 12 अक्षराचे गट कितीचे पडू शकतात. 2चा गट पडू शकतो. या ठिकाणी माहीत नाही आपल्याला BC BB BC BB BC BB असा 2चा गट. आता पण तो 2चा गट तोच आला का पुन्हा नाही आला. मग 3चा गट घेतला तर या ठिकाणी पहिलं या तिघांचा गट केला, या तिघांचा गट केला, या तिघांचा गट केला, या तिघांचा गट केला तर काय एका ठिकाणी CBB आहे. मग इथं CBB बसतं का नाही. इथे CBB बसतो का. इथे CBB बसतो का नाही बसत. मग 2चा 3चा असं पाहायचं. आता 4चा गट केला तर आपण 4चा गट 2 3 4चा गट, हा 4चा गट, हा 4चा गट. आता या ठिकाणी संपूर्ण गट आहे. मग याच्यावरनं पाहायचं की कोणता गट आहे. BCBB. मग इथे जुळतो का BCBB BCBB जुळतो. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे. या ठिकाणी B घेतला BCBB 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 म्हणजे गाळलेल्या जागी कोणती अक्षर येतील BCB. या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा असतो. एक विशिष्ट गट पुन्हा पुन्हा आलेला असतो. याला म्हणतात अक्षरांची लयबद्ध मांडणी. आणि या नजरेवरती त्या ठिकाणी गट करून या गोष्टी पाहणं गरजेचं असतं. चला, पहिला प्रश्न तो पुन्हा एकदा लिहून घ्या. वरती प्रश्नाचा ऐका प्रश्न. ही खालील प्रश्नातील अक्षरमालेत विशिष्ट क्रमाने दिलेली अक्षरे, खालील प्रश्नातील अक्षरमालेत विशिष्ट क्रमाने दिलेली अक्षरे पुन्हा पुन्हा लयबद्ध रीतीने येतात. पुन्हा पुन्हा लयबद्ध रीतीने येतात. अक्षरमालेतील रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील. अक्षरमालेतील रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील त्या अक्षरांचा गट पर्यायातून निवडा. त्या अक्षरांचा गट पर्यायातून निवडा. या पद्धतीनं प्रश्न असतो. आणि मग त्याच्यामध्ये आपण पहिला प्रश्न घेतला आणि मग त्या ठिकाणी आपण 12 अक्षर आहेत म्हणजे त्याचे गट कितीचे पडू शकतील. 2चा गट पडू शकतील. 2चा चेक करा. 3चा गट पडू शकतील. कुठेतरी तो 3चा गट दिलेला असतो त्यावरून चेक करा. 4चा गट पहा. 5चा गट पहा. 6चा गट पहा. म्हणजे आता 12 अक्षर आहेत म्हणजे त्याचे गट कितीचे पडू शकतील. याचे विभाजक म्हणले तर 2 होत आहेत, 3 होत आहेत, 4 होत आहेत आणि 6 होत आहेत.
म्हणजे 6-6चे 2 गट केले होऊ शकतात, 4-4चे 3 गट होऊ शकतात, 3-3चे 4 गट, ते पाहायचं असतं. पुढे पहा ए बी ए, ए बी ए, ए बी ए, बी ए, बी ए, बी ए ए, बी ए, बी ए ए डॅश, ए बी डॅश ए बी, ए बी डॅश ए बी, ए बी ए, ए बी ए डॅश बी. या पद्धतीनं आपल्याला गट दिलेला आहे आणि याच्यामध्ये पाहायचं आहे आपल्याला अक्षरं मोजा किती आहेत अक्षरं. व या ठिकाणी 3, 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 10, 12, 2 14, 2 16, 18, 19, 20. 20 अक्षर. मग याचे गट कोणकोणते होऊ शकतील? 2चा गट होऊ शकेल, 4चा होऊ शकेल, 5चा होऊ शकेल आणि 10चा गट होऊ शकेल. मग याच्यामध्ये पहा बारकाईने की कोणता गट 2चा गट केला तर ए बी ए बी ए बी ए बी जुळतं का? नाही. 3चा गट होतो का? नाही. 4चा गट पहा, 4चा गट पहा, 4चा 1 2 3 4चा बी ए बी ए होतो का? बी ए बी ए नाही जुळत. मी 4चाही गट नाही आहे. मग कितीचा गट होईल? 5चा. 5चा गट पहा, 1 2 3 4 5चा हा 5चा होईल. 3 आणि 2 5, 3 आणि 2 5. मग या ठिकाणी कुठेतरी ते या ठिकाणी 4था अक्षर ड्रॉप केलं आहे, पण या ठिकाणी 4था अक्षर आहे ए. 5वं अक्षर या ठिकाणी आहे, या ठिकाणी 5वं अक्षर टाकून बघायचं. म्हणजे या ठिकाणी 4था अक्षर ए बी ए ए, ए बी ए ए बी. म्हणजे 5चा गट केला तर ए बी ए ए बी, ए बी ए ए बी, ए बी ए ए बी, ए बी ए ए बी गट जुळतो आहे. म्हणजे गाळलेल्या जागी कोणते अक्षर येतील? ए बी ए ए. म्हणजे पर्यायामध्ये हा पर्याय दिलेला असणार आहे. त्याच्यावरून पाहायचं. आलं लक्षात? पुन्हा पहा की या ठिकाणी 20 अक्षर आहेत. 20चे विभाजक 2 आहेत, 4 आहेत, 5 आहेत, 10 आहेत. 2चा गट पुन्हा पुन्हा रिपीट करून पाहायचा आला आहे का? नाही. 4चा गट बघितला आपण की तो 4चा गट पुन्हा पुन्हा आलेला आहे का? नाही. मग 5चा गट पाहिला तर 5चा गट ए बी ए ए बी हा गट पुन्हा सगळीकडे आलेला आहे. ए बी ए ए बी, ए बी ए ए बी, ए बी ए ए बी, ए बी ए ए बी. या पद्धतीनं या गटाची मांडणी असते. हे व्यवस्थित समजून घेतलं आपल्याला अडचण येत नाही. बरं, केवळ अशीच मांडणी असते का? याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार असतात. हे प्रकारही आपण पाहणार आहोत. आता आपल्याला या ABCDची गरज नाही, वरच्या ABCDची पण गरज नाही आहे. कारण आता अक्षराची लयबद्ध मांडणी आहे. याच्यामध्ये विशिष्ट प्रकार आपल्याला असतो, त्यामुळे याच्यामध्ये ABCD लिहिण्याची किंवा याची गरज नाही. चला पुढचा प्रश्न पहा. M डॅश N, M डॅश N, M M N, M M N डॅश M M N, M M N, M M N, M M N डॅश M. हा बोला मॅडम. आहे त्या पेपरच्या गट्ट्यामध्ये आहे. 2 हा गट्ट्यामध्ये वरती पेपर सुट्टे काढले आणि पोरं घेतील म्हणून मी गट्ट्यात ठेवली. वरतीच आहे गट्ट्यात. म्हणजे त्या बाहेर त्याच्या गट्टा ठेवला, त्याच्या खाली मूळ ही आहे. हां, आतमध्ये. ओके. आणि ह्यांना 8वीवाल्यांना बघा पेपर खालचा तिथं बघा, कारण माझा गडबडीत राहून गेला काढायचा. हां चालतं.
पहा या ठिकाणी किती अक्षर आलीत? 1 2 4 6 8 10 12 14 16 अक्षर आहे. 16 अक्षर म्हणल्यावर गट कोणता होईल? 2चा 4चा. आता 2चा पाहिला यम यन नाही होत तिथं. 4चा पहा, 4चा जुळतो का? यम. आता इथं दुसरं अक्षर आपल्याला ते आपण गेस करायचं असतं कोणतं अक्षर ड्रॉप केलेलं आहे. इथं दुसरं अक्षर, इथे दुसरं अक्षर यन आहे. यम यन यन यम, यम यन यन यम, यम यन यन यम, यम यन यन यम जुळू शकतं. त्यामुळं या ठिकाणी तिसरं अक्षर यन आहे. म्हणजे या ठिकाणी सगळीकडं यम एम यन यम, यम यन एन यम, यम यन यन यम, यम यन यन यम. म्हणजे उत्तर काय येणार आहे? यम यन यन यन. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे. यम एन एन एम हा त्या ठिकाणी पर्याय पूर्ण बसतो. सॉरी सॉरी यम यन यन यम. ओके. म्हणजे या ठिकाणी पर्याय बसतोय यम यन यन यम, म्हणजे यन 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 यन. एन 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 सर्वत्र एन 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 येत आहे. आणि कोणता गट रिपीट झाला आहे असाही प्रश्न येतो की या ठिकाणी रिकाम्या जागी अक्षरे भरल्यात कोणता अक्षरगट क्रमशः पुन्हा पुन्हा आलेला आहे. तर या ठिकाणी कोणता गट आलेला आहे? यम यन यन यम हा अक्षरगट पुन्हा पुन्हा आलेला आहे. 2 प्रकारचे प्रश्न येतात की या ठिकाणी पहिला काय प्रश्न येतो की अक्षरमालेत रिकाम्या जागी क्रमशः कोणती अक्षरे भरल्यास अक्षराची लयबद्ध मांडणी पूर्ण होईल, लयबद्ध अक्षरमाला तयार होईल. आणि दुसरं की कोणता गट पुन्हा पुन्हा आलेला आहे. तो गट आहे यम यन यन यम हा गट आलेला आहे. आणि हा गट पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी यन 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 ही अक्षरे भरावी लागतात. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा. ए डॅश बी ए, ए डॅश बी ए, ए डॅश बी ए डॅश सी बी ए ए सी, सी बी ए ए सी, सी बी ए ए सी डॅश ए ए डॅश बी ए, ए ए डॅश बी ए. वा या ठिकाणी किती अक्षरांचा गट आहे? किती अक्षर आहेत? 1 2 2 4 6 8 10 12 14 16 अक्षर आहे. म्हणजे 16 अक्षरांचे 2चे गट होतील, 4चे गट होतील आणि 8चे गट होतील. आता 2चा गट पाहिला तर बी ए आहे. ए बी ए इथं उलटं म्हणजे इथे बी ए जुळत नाही आहे. 4 अक्षरांचा गट पाहिला तर पहा बरं, म्हणजे या ठिकाणी दुसरा अक्षर ड्रॉप आहे. या ठिकाणी दुसरा अक्षर सी आहे. म्हणजे हे जर या ठिकाणी घेतलं तर काय बनेल? ए सी बी ए, ए सी बी ए, ए सी बी ए, ए सी बी ए गट जुळतो. म्हणजे या ठिकाणी ए सी बी ए तो पाहायचं, गेस करायचं. या ठिकाणी पहा सी आहे 2 नंबरचं, या ठिकाणी 2 नंबरचं ड्रॉप आहे. मी हे 2 नंबरचं अक्षर इथं घेतलं तर हा गट तयार होईल. ए सी बी ए, ए सी बी ए, ए सी बी ए, ए सी बी ए. म्हणजे गाळलेल्या जागी सी ए बी सी, सी ए बी सी हा जर पर्याय भरला तर अक्षराची लयबंद मांडणी पूर्ण होईल. आणि जर प्रश्न विचारला असेल की कोणता गट पुन्हा पुन्हा आलेला आहे, तर कोणता गट पुन्हा पुन्हा आलेला आहे? ए सी बी ए. म्हणजे 2 पद्धतीनं प्रश्न असतो की ए सी बी ए हा गट पुन्हा पुन्हा आलेला आहे. या दोन्ही पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे. अगदी सोपी मांडणी असते, सोपे प्रश्न असतात, अगदी काही अडचणीचं नसतं, अगदी सोपं असतं. ए ए डॅश बी ए,
ए डॅश बी ए, बी डॅश बी डॅश ए बी डॅश ए बी ए डॅश बी. पहा याच्यामध्ये 2 3 2 5 5 आणि 3 8 8 9 9 4 13 14 आणि 2 16 अक्षर आहेत. मी 2चा 4चा गट येतोय, 2चा तर ए नाही येणार, बी ए बी ए बी ए म्हणजे 4चा गट पण होतोय, 2चा पण गट होतोय. पण 2चा गट कसा होतोय तर या ठिकाणी पहा या पद्धतीनं 4चा गट व या ठिकाणी 3 नंबरची जागा मोकळी, या ठिकाणी 2 नंबरची मोकळी. या ठिकाणी 2 नंबरला ए आहे म्हणजे या ठिकाणी 2 नंबरला ए असणार. या ठिकाणी 3 नंबरला बी आहे म्हणजे या ठिकाणी 3 नंबरला बी असेल. म्हणजे गट तयार काय होईल, ए बी बी इथे ए बी बी म्हणजे याच्यामध्ये बी ए ही अक्षरं भरली तर कोणता गट पुन्हा पुन्हा होईल, ए बी म्हणजे हे पण लक्षात घ्या, ए बी हा गट पुन्हा पुन्हा होईल आणि तो होण्यासाठी गाळलेल्या जागी बी ए हे पर्याय भरावे लागतील. या पद्धतीने प्रश्न असू शकेल, या पद्धतीने प्रश्न असू शकेल. ए डॅश सी ए डॅश सी ए डॅश सी ए बी सी ए डॅश सी ए अक्षर पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 2चा 3चा 4चा आणि 6चा गट होऊ शकेल. 2चा पहिला ए सी पहा नाही आहे 2चा. 3चा पहिला ए बी सी, इथं बी दिसतो आहे म्हणून मी घेतला अंदाजे, ए सी बी सी ए नाही म्हणजे इथे किंवा मागे पुढे क्रम झाला तरी चालेल. व 3 अक्षर आहेत ए बी सी, मग त्याच्यामध्ये मागे 1 अक्षर ड्रॉप केलं हे पण लक्षात येतं की 2च्या याने जमत, 3च्या याने जमत नाही आहे. 1 2 3 4चा गट केला, 2 3 4 1 2 3 4 काय आहे ए बी सी इथं मी 2 नंबरचं मोकळा आहे, इथं 2 नंबरचं दिलं आहे म्हणून हा बी इथे मी घेतला. ए बी सी ए जुळतो आहे म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचं इथं बी होतं त्याच्यावरनं मी इथे गेस केलं, या ठिकाणी बी आहे. ए बी सी ए इथं पहिलं मोकळं आहे ए बी सी ए, इथे दुसरं मोकळं आहे ए बी सी ए म्हणजे बी ए बी पर्याय बी ए बी हा पर्याय त्या ठिकाणी निवडावा लागेल. आणि जर प्रश्न विचारला गेला की कोणता अक्षरगट पुन्हा पुन्हा आलेला आहे तो अक्षरगट कोणता तर ए बी सी ए म्हणजे दोन्ही पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवता यायला हवा. चला पुढे भरभर लिहून घ्यायचं आहे, पटपट लिहून घ्यायचं आहे आणि सोडवायचं आहे. मी प्रश्न दिल्यानंतर तो माझ्या अगोदर तुमचा सोडवून झालेला असला पाहिजे. आपल्याला या ठिकाणी प्रत्येक गोष्ट परफेक्ट झाली पाहिजे. चला पुढे ए डॅश बी बी ए डॅश बी बी ए डॅश बी बी सी ए बी सी ए बी डॅश सी डॅश ए सी डॅश ए सी डॅश ए बी सी सी पहा 1 2 2 4 6 8 10 12 14 16 18चे आहेत. आता 18चा 3 3चा गट होऊ शकेल आणि 6 6चा गट होऊ शकेल. 3 3चा गट बघितला तर
आता इथे पहा, लक्षात येते आपल्याला की या ठिकाणी सी पण आहे, म्हणजे या ठिकाणी 3 अक्षराचा ACB घेतला व या ठिकाणी ड्रॉप ए केलेला आहे, ए घेतला, पण इथं रिपीट आला आहे, म्हणजे 3चा गट होत नाही आहे. 4चा गट पहा, काही वेळा असंही असू शकेल, मध्ये मोकळी जागा सोडलेली असते, ही एक रिपीट आलेलं असतं. ACBB, ACAA ते पण या ठिकाणी जुळत नाही, ते पण जुळत नाही आहे. पुढे पहा, 6चा पाहू बरं, 1 2 3 4 5 6. 6चा पहा काय होतं, इथे 2 नंबरचं ड्रॉप आहे, या ठिकाणी 2 नंबरचं आहे, 2 नंबरचं आहे, या ठिकाणी 2 नंबरचं आहे. 2 नंबरला ए दिलेला आहे, मग या ठिकाणी ए घेतला, AABB. 3 नंबरचं नाही आहे, पण इथे 3 नंबर, ओके 5 नंबरचं नाही, इथे 5 नंबरचं दिलं आहे C, इथे C घेतला, तर काय होईल, AABBCC, AABBCC, AABBCC जुळत आहे. म्हणजे 6चा गट AABBCC, 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 गाळलेल्या जागी ACBCB, गाळलेल्या जागी ACBCB हा अक्षरगट भरला तर AABBCC हा अक्षरगट पुन्हा तयार होईल. त्या ठिकाणी त्या पद्धतीनं मांडणी तयार होते.